मराठी गँगस्टर गुजरातमध्ये गँग वॉर 39 वार गोळ्याही झाडल्या। गुजरातच्या सुरत शहरातील भेस्तान परिसरात एका 39 वर्षीय गँगस्टरची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। मृत व्यक्तीची ओळख सतीश मराठा अशी पटली आहे। आरोपींनी सतीश याच्यावर कुऱ्हाड, तलवारी आणि कोयत्यानं सलग 39 वार केले आणि पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्यावर गोळ्या झाडून त्याला जागीच ठार केलं। ही फक्त एक हत्या नाहीये, तर हा विश्वासघाताचा भयावह अध्याय होता। नेमकं काय घडलं जाणून घेऊयात। तर पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार बुधवारी दुपारी सतीश मराठा एका तरुणीसोबत स्विफ्ट कारमधून बेस्तान सरस्वती आवाज जवळून जात होता। त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या अल्पवयीन मुलांनी त्याच्या कारची चालकाकडची काच फोडली। वाद झाल्यावर सतीश उतरला आणि जवळच दबा धरून बसलेल्या इतर हल्लेखोरांनी त्याला घेरलं। स्वतः गँगस्टर असल्यानं सतीशचं पुढे काय होणार ते त्याच्या लक्षात आलं, पण तोवर हल्लेखोरांनी कुऱ्हाड, तलवारी, कोयत्यानं त्याच्या छातीवर, तोंडावर सपासप वार केले। रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सतीश जीव वाचवण्यासाठी पळू लागला तेव्हा हल्लेखोरांनी त्याच्यावर थेट गोळीबार केला, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला। या थरारक हत्याकांडाचा व्हिडिओही समोर आला आणि या प्रकरणी सुरत गुन्हे शाखेनं 4 अल्पवयीन मुलांसह 9 जणांना ताब्यात घेतलंय। पोलिसांच्या तपासात ही लढाई जुनी गँग वॉर, वर्चस्वाची लढाई आणि बेकायदेशीर दारूच्या अड्ड्यावरून झाल्याचं समोर येत आहे। गुजकोका या अंतर्गत लाजपोर तुरुंगात असलेला कुख्यात गुन्हेगार राहुल सोमन मंडल यानं तुरुंगातूनच या हत्येचा कट रचला। पण याही पेक्षा धक्कादायक म्हणजे तो सतीश मराठाचा अत्यंत जवळचा मित्र होता। विश्वासू माणूस असं त्याला मानलं जायचं। अनेक वर्षांची मैत्री, सुखदुःखात सोबत असलेला तोच मित्र, तोच सतीशच्या जीवावर उठेल याची कोणीच कल्पना केली नव्हती। सतीश मराठा हा सुरतच्या गुन्हेगारी वर्तुळात भाई म्हणून ओळखला जायचा। हत्या, खंडणी, लूटमार, दरोडा यांसारखे अनेक गुन्हे त्याच्या नावावर होते। यापूर्वी त्याला पासा अंतर्गत अटकही झाली, मात्र तो जामिनावर बाहेर होता। सुरतमध्ये जमीन आणि अवैध धंद्यांवरून वर्चस्वासाठी अनेक गँग्जमध्ये चढाओढ सुरू आणि याआधी सतीश याच्यावर मिरचीपूट टाकून 2दा हल्ला करण्याचा प्रयत्नही फसलेला। यापूर्वी सुरतमध्ये गाजलेल्या सूर्य मराठा हत्याकांडाच्या धर्तीवरच सतीश मराठा याचा काटा काढण्यासाठी आक्रमक तरुण आणि अल्पवयीन मुलांनी टोळी तयार केलेली। आरोपींनी भागळ भागातून कुऱ्हाड, तलवार, कोयता आणि चाकू खरेदी केलेले। गुन्ह्याच्या ठिकाणाहून पोलिसांनी एक कोयता आणि चाकू जप्तही केलाय। या घटनेनंतर महाराष्ट्राच्या सीमेकडे पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना सुरत क्राईम ब्रांच आणि तापी एलसीबीनं संयुक्त कारवाई करून आरोपींना पकडलं। केतन उर्फ सनी शिरसाट, राहुल उर्फ बटको, करण उर्फ पुदुल हिरामाली दुबे, अजित उर्फ जस्टिन गोस्वामी, आकाश बटको आणि 4 अल्पवयीन मुलांना अटक केली आहे। या तुरुंगातील सूत्रधार राहुल मंडल याला ताब्यात घेण्याची प्रक्रियाही सुरू आहे। तर रेंकू नावाचा आरोपी सध्या फरार आहे। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली शस्त्रही जप्त करण्यात आली आहेत। या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे आणि या हत्येमागे अजून कोणकोणत्या गोष्टी दडल्यात हे लवकरच समोर येईल। पण सतीश मराठाच्या या क्रूर हत्येनं सुरतच्या गुन्हेगारी वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे। मित्रांनाच केलेल्या या विश्वासघातानं अनेक प्रश्न सुद्धा निर्माण केले आहेत। या हत्येविषयी तुमचं मत काय आहे? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।